नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. बीजेपी हो पक्ष पार्टी विथ डिफरन्स अशी ह्या पक्षाची वळख. आता केंद्रान आणि आमच्या गोंयांतूय बी जी बीजेपी आसा ती न्यू बीजेपी आणि पयलींची बीजेपी ही पार्टी विथ डिफरन्स आसली. पूण आताची बीजेपी आणि ह्या बीजेपीन चलयल्लें जे सरकार आसा ते अ पार्टी विथ सरप्रायजीस अशी ताची वळख निर्माण जाल्ली आसा. कारण ह्या सरकारा भितर, ह्या प्रशासना भितर जे जे चमत्कार आमकां पळोवपाक मेळटात ते पळयल्या उपरांत ह्या सरकारान कांयच अशक्य ना अशें एकी कडेन दिसता. पूण सर्वसामान्य मनीस जेन्ना न्याया खातीर झगडटा तेन्ना ताका सगळ्योच गजाली अशक्य दिसतात. आनी व्हडले लोक म्हटल्यार खास स्पेशल लोक जेन्ना खंयच्याय गजाली खातीर सरकारा कडेन नाजाल्यार प्रशासना कडेन दाद मागतात तेन्ना सरप्रायझींग पद्दतीन तांकां खंयच्योय अशक्य गोश्टी शक्य जातात अशी कितलीशीच उदाहरणां आमकां पळोवपाक मेळटा. आतां ह्या सरकारान एक नवें कृशी धोरण जाहीर केलां, तुमकां सगल्यांक खबर आसा. आनी ह्या कृशी धोरणानुसार अमृतकाल एग्रीकल्चरल पॉलिसी 2025 पुराय गोंय हें कृशी क्षेत्रान एग्रीकल्चरान स्वयंपूर्ण आत्मनिर्भर करपाचें ध्येय ह्या सरकारान दवरलेलें आसा. हें कृशी धोरण जाहीर जाता थंय आसा थंय धारगळे हांगासर 3 लाख कमांड एरियेंतली जमीन जी स्पेसिफिकली फॉर एग्रीकल्चरल पर्पज म्हणून नोटिफायड जाल्ली आसली ती नॉन एग्रीकल्चर पर्पजाक सरकारान दिली. म्हटल्यार ह्या अमृतकाल कृशी धोरणाची सुरवात ही अशा तरेन जाल्या. आतां हो विशय फक्त धारगळच्याच उदाहरणान ना, तर एकीकडे ह्या सरकारान कृशी जमीन म्हटल्यार पॅडी फील्ड भात शेतीची जमीन, खाजन जमीन ही विकपाक मेळना अशा पद्दतीचो एक कायदो तयार केला. मुख्यमंत्री दर फावटी त्या कायद्याचो उल्लेख करत असतात. पुणून तीच पॅडी फील्ड, तीच शेतां ही TCP डिपार्टमेंटान 17(2) अंडर कन्वर्ट केल्ली आमकां पळोवपाक मेळटा. आतां 17(2) हायकोर्टान भायर आयल्या उपरांत सरकारान सुप्रीम कोर्टान वचून ताका चॅलेंज करपाचो डिसिजन घेतला. आतां एकी कडेन सरकार म्हणटा आमच्या कडेन कायदो आसा ज्या कायद्यान तुमी शेतां विकपाक शकनात, जाल्यार दुसरी कडेन तेच TCP डिपार्टमेंट तीच शेतां आकस्मीक कन्वर्ट करून ती नॉन एग्रीकल्चरल जमीन करता. हे सगळे चमत्कार हे ह्याच सरकारान घडपाक शकता. आनी एक व्हडलो चमत्कार आनी व्हडलो सरप्रायज आमच्या नदरेक आयलो आनी ह्याच सरप्रायजाची म्हायती तुमच्या मेरेन पावोवपा खातीर हो व्हिडिओ आसा. हो व्हिडिओ तुमी पुरायपणान पळोवचो, कारण पुरायपणान पळयल्या उपरांतूच तुमकां हे पुराय प्रकरण कितें हें समजपाक शकता. आमकां खबर आसा की आमचे व्हिडिओ हे मातशे व्हडले जातात, पुणून प्रकरणां येदी व्हडलीं आसात की आमी तीच प्रकरणां मातशी कमी प्रमाणान कमी पद्दतीन सोप्या पद्दतीन सांगपाचो प्रयत्न करता. ना जाल्यार प्रकरणाची व्याप्ती जर तुमी पळयशात जाल्यार एका व्हडल्या प्रकरणान टोटल गोंय आमचे सद्या ढवळून गेला. हो विशय आसा ताळगांवचो. आनी ताळगांव म्हटल्या उपरांत आमकां सगळ्यांक खबर आसा बाबूश मोन्सेराताचो हो किल्लो, बाले किल्लो. तर ह्या ताळगांवान जी शेतां आसात, जी कांय प्रमाणान उरल्या शेतां, ती शेतां ही प्रामुख्यान तालिगांव कोमनीदादीची ही शेतां. आनी ह्या कोमनीदादीच्या शेतां भितर दर एका शेताचो एक टेनंट आसता जो टेनंट ती शेतां करता. म्हटल्यार 1/14 फॉर्म 1/14 जर तुमी पळयशात जाल्यार ऑक्युपंट कॉलमान तुमकां कोमनीदाद ऑफ तालिगांव अशें नांव मेळटलें आनी टेनंट कॉलमान जो कोण टेनंट आसा तें शेत करता ताचें नांव आमकां थंय दिश्टी पडटा. तर तालिगांवान सर्वे नंबर 186/3 ह्या नंबराचें एक शेत आसा. बाकी 186/1, 2, 4, 5 ही सगळीं जे सर्वे नंबर आसात ते सगळे सर्वे नंबर हे कोमनीदाद ऑफ तालिगांवाच्या नांवार आसा आनी टेनंट ताचे टेनंट नांवान टेनंट आसा. पुणून हो 186/3 जो सर्वे नंबर आसा तो जेन्ना आमी फॉर्म 1/14 काडून ताचें पळयलें जाल्यार त्या सर्वे नंबराच्या ऑक्युपंट कॉलपान
मास्टर रोहित मोन्सेरात अशें नांव आसा आनी टेनंट कॉलमान थंय कांयच उल्लेख ना. आतां सगळीं शेतां पॅडीफिल्ड ही कोमनीदादीची आसतनाय बीन हो एकूच सर्वे 186/3 हो मास्टर रोहित मोन्सेरात हांच्या नांवार कसो असो एक प्रस्न स्वाभाविकपणान उपस्थित जाताच. आतां कोमनीदादीची जी जमीन आसता, कोमनीदादीची शेतां जी असतात ती शेतां समजा टेनंटान अंडर एग्रीकल्चरल टेनन्सी एक्ट जर ती कोमनीदादी कडल्यान विकत घेतली जाल्यार एग्रीकल्चरल टेनन्सी एक्टाचो 18K जे सेक्शन आसा तें ताका लागू जाता. आनी तें सेक्शन कितें म्हणटा की ती जी जमीन त्या टेनंटान विकत घेतल्या ती जमीन ताका खंयच विकपाक मेळना. आतां नाव इफ अ टेनंट परचेज द लँड फ्रॉम कोमनीदाद and it comes under section 18K of agricultural tenancy act which says तुमका स्पेसिफिक वाचून दाखयता, no land purchased by a tenant under this chapter shall be transferred by sale, gift, exchange, mortgage lease or assignment without the previous sanction of the mamlatdar, provided that no such sanction shall be necessary where the land is to be mortgaged in favor of the government or a cooperative society for the purpose of loan for effecting any improvement of such land. आता एक स्पष्ट आसा की ही जमीन जर मास्टर रोहित मोन्सेरात हांणी एज अ एग्रीकल्चरिस्ट घडये त्या जाग्यार टेनंट तांचो फादर आसपाक शकता नाजाल्यार तांचो आनी कोणूय आसपाक शकता, ताच्या कडल्यान ह्या पुताच्या नांवार समजा ती जमीन जर केली जाल्यार ती अंडर 18K ती विकपाक मेळना, ती बदल करपाक मेळना. हे कंडिशन हे स्वाभाविकपणान त्या जमनीक आसताच. पुणून ह्या फॉर्म 114 ताचो 18K सेक्शनाचो थंय उल्लेख ना आनी रोहित मोन्सेरात हांचें नांव ऑक्युपंट कॉलमान आसा. दुसरी गजाल थंय म्युटेशन नंबरूय आसा, पुणून त्या म्युटेशन नंबराचे डिटेल्स हे प्रॉपर्टी रजिस्टराचेर ऑनलायन मेळना. प्रॉपर्टी रजिस्टराची जेन्ना आमी तपासणी केली, व्हेरिफिकेशन केलें, ताच्या भितर एक उल्लेख मेळटा की ही जमीन ही सेल्डिडा अंडर 3/3/1999 ह्या दिसा ह्या जमनीचे सेल्डीट केला आनी त्या सेल्डिटा प्रमाणे मास्टर रोहित मोन्सेरात हे ताचे ऑक्युपंट जाल्ले आसात. आतां मास्टर रोहित मोन्सेरात हांच्या विशींची जेन्ना चवकशी केली जाल्यार ताळगांवा भितर मोन्सेरात म्हणटात ते बाबूश मोन्सेरात जे ह्या सरकारांत रेव्हेन्यू मिनिस्टर आसात आनी बाबूश मोन्सेरात हांचे पूत रोहित मोन्सेरात हे पणजेचे मेयर आसात. त्या वेळार मास्टर रोहित मोन्सेरात जेन्ना तांणी सेल्डीड केली 1999 त्या वेळार रोहित मोन्सेरात हाची जर आमी बर्थ डेट पळयत जाल्यार ती जमीन विकत घेतना मास्टर रोहित मोन्सेरात हे 10 वर्षाचे आसपाक जाय. म्हटल्यार 10 वर्साच्या पिरायेचेर मास्टर रोहित मोन्सेरात हांणी ही शेत जमीन विकत घेतली कोमनीदादी कडल्यान अशें आमी धरया. हाचोच अर्थ म्हाका दिसता ताळगांवांतलो यंगस्ट एग्रीकल्चरिस्ट जर कोण आसत जाल्यार तो रोहित मोन्सेरात आसचो पडटलो आनी असो हो एका काळाचो शेतकार आयज पणजी शाराचो मेयर जाला अशें आमच्यान म्हणपाक जाता. आतां ह्या फॉर्म 114 मास्टर रोहित मोन्सेरात हांचें ऑक्युपंट कॉलमा भितर आसलेलें नांव, म्युटेशन नंबर, सेल्डिटाचो उल्लेख हे सगळे प्रकार पळयल्या उपरांत कोमनीदाद जमीन अशा पद्दतीन सेल्डीट करपाक मेळटा काय कितें, मागीर ताचेर 18Kचो उल्लेख कित्याक ना, म्युटेशनाचे डिटेल्स ऑनलायन रजिस्टराचेर प्रॉपर्टी रजिस्टराचेर कित्याक ना, अशे कितलेशेच प्रस्न हातूंतल्यान निर्माण जातात. आनी म्हाका दिसता ह्या प्रश्नाची जाप ही सरकाराक दिवची पडटली ऑर मास्टर रोहित मोन्सेरात जे मेयर आसात पणजीचे तांकां दिवची पडटली. आतां ते मेजर जाल्ल्या कारणान म्हाका दिसता ही विल बी एबल टू गिव हीज क्लॅरिफिकेशन ऑन दीस बिहाफ. आतां हो विशय जालो प्रॉपर्टीच्या मालकीचो. दुसरो महत्वाचो विशय, एक कंप्लेंट मिस्टर विटो जी गोम्स रेजिडेंट ऑफ करंजाले इलियास थ्रू हीज POA अलेक्स डायस हांणी एक कंप्लेंट फायल केली. ही कंप्लेंट तांणी डेप्युटी कलेक्टर
डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू ऑफिसर आणि 2 झोनल एग्रीकल्चरल ऑफिसर हांकां ही कंप्लेंट केली आणि ह्या कंप्लेनी भितर तांणी इल्लिगल फिलिंग ऑफ पॅडी फिल्ड्स इन सर्वे नंबर 186/3 इन बोंडियम भाट ऑफ विलेज तालिगांव अशा पद्दतीन तांणी ही कंप्लेंट केली. आता रिसेंटली हॉनरेबल हायकोर्टान जो एक जजमेंट दिला अबाउट इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स अलॉंग सायड रोड, एग्रीकल्चरल लँड, कोम्युनिदाद लँड, गव्हर्मेंट लँड, प्रायव्हेट लँड सगळ्या गजालींचो भितर आस्पाव आसा. त्या जजमेंटाचेर इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आणि फिलिंग ऑफ फिल्ड्स ह्या गजालींक खूब म्हत्व आयलां आणि ताचेर बेगोबेग एक्शन जावची अशें तांच्या जजमेंटा भितर तांणी म्हटलां. आणि बेज ऑन दीस जजमेंट सरकारच्या दोनूय कलेक्टरांनी फ्लायींग स्क्वॅड स्थापन केल्या, तांचे नंबर पब्लीक केल्या, व्हॉट्सॲप नंबर पब्लीक केल्या आणि लोकांक कसलेय जर कंप्लेनी आसत, स्पेशली फिलिंग ऑफ फिल्ड्स शेतान जी माती भरपाचें जें काम चल्लां ताच्या विशयी फोटो आणि माहिती बेगोबेग व्हॉट्सॲपाचेर तुमकां दिवपाक मेळटा आणि एका वरा भितर त्या फ्लायींग स्क्वॉडान हाचेर एक्शन घेवपाक जाय असो तो विशय. बेज ऑन दीस जजमेंट ऑफ हायकोर्ट मिस्टर आलेक्स डायस हांणी he has called Talati of Taligaon and informed him about this filling of field, and then he has messaged on that WhatsApp number which has been given by collector office आणि ताचेर फोटो आणि ती सगळें कशें लँड फिलिंग चल्लां आणि थंय इल्लिगल कन्स्ट्रक्शन चल्लां हेंवूय ताणें धाडलें. पुणून जेन्ना तलाठी नाजाल्यार BDO नाजाल्यार कन्सर्न ऑथॉरिटीक कळटलें आनी कळ्ळें की बाबा दीस सर्वे बिलोंग्स टू रोहित मोन्सेरात, मागीर ते थंय येवन एक्शन कशें घेतले असो प्रश्न स्वाभावीक आसलो आणि त्या खातीर थंय गव्हर्मेंट ऑफिशियल्सांनी व्हिजीट करून थंय तें काम बंद करून एक्शन घेतलेली काय पळोवपाक मेळना. घडये तांणी एक्शन घेतली जायत रातची कोणूच नासतना बीन, पूण त्या विशयीची म्हायती कांयच मेळोंक ना आणि त्या खातीर हाचेर एक्शन जातली काय ना असो एक विशय तयार जालो. आमी आमच्या गांवकारी डिजिटल पेपरांतल्यान जेन्ना ही बातमी पब्लीश केली त्या वेळार हो विशय हो सगळी कडेन पावलो आणि प्रामुख्यान असो प्रश्न येयलो की रेव्हेन्यू मिनिस्टराचो पूत जो पणजी शाराचो मेयर आसा ताच्या कडल्यानूच ही इल्लिगॅलिटी जाल्या आणि एक्शन घेवपी ऑथॉरिटी ही रेव्हेन्यू मिनिस्टर असल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट असल्या कारणान वेदर रेव्हेन्यू डिपार्टमेंट विल बी एबल टू टेक एक्शन अगेन्स्ट सन ऑफ देअर ओन मिनिस्टर असो एक प्रश्न स्वाभाविकपणान हातूंतल्यान निर्माण जालो. पुणून एक बरी गजाल, एक पॉझिटिव्ह सायन, आयज आमकां त्याच शेतान जी माती भरलेली ती माती खाली करतनाचे कांय फोटो हे आमकां कांय जाणांनी धाडले. हाचो अर्थ एक्शन इनिशिएट जाली आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटान ही एक्शन घेवन आपल्याच मिनिस्टराच्या पुताच्या आड ही कारवाई करपाचें जे धाडस दाखयलां तें खरेंच रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या ऑफिशियलांच्या धाडसाचें कौतुकूच करपाक जाय अशेंच म्हणचें पडटलें. त्या जाग्यार त्या सर्वेन जी माती घातल्या आणि थंय कन्स्ट्रक्शनूय सुरू आसा ती माती खाली करपाचें काम आतां सुरू जाल्लें आसा. आतां त्या जाग्यार जाल्लें कन्स्ट्रक्शन डेमोलीश जातलें काय ना हाचेर नदर दवरची पडटली. पुणून एक्शन इनिशिएट जाली, माती शेतांतली काडपाचें काम सुरवात जालें. आतां त्या जाग्यार वचोन ऑथॉरिटीन पंचनामो केलो काय कितें, त्या कन्सर्न सर्वे नंबरांतल्या त्या ऑक्युपंटाच्या नांवान नोटीस धाडली काय कितें, ह्यो सगळ्यो वेगवेगळ्यो गजाली आसात ज्यो कालांतरान फुडल्या कांय दिसांनी हाचेर स्पश्टीकरण मेळटलें, हाचेर उजवाडूय येतलो. तर ही एक्शन सुरू जाल्ली आसा आणि त्या खातीर रेव्हेन्यू डिपार्टमेंटाची तोखणाय ही करचीच पडटली. आतां ह्याच विशयाचेर आम आदमी पार्टीचे ताळगांवचे फुडारी फ्रांसीस कुएलो आणि बाय सिसील रॉड्रिगीस ही दोगूय जाणां ताळगांवतल्या कितल्याशाच अशा गजालींचेर सदांच आवाज काडत असतात, सदांच उघडपणान ती उलयत असतात. पंचायतीचो कारभार जावं नाजाल्यार ताळगांवांतले वेगवेगळे विशय जावं ते निर्भयपणान हे विशय मांडटात. तांणी सुद्दां ह्या विशयाचेर कंप्लेंट केल्ली, ह्या विशयाचेर आवाज काडलेलो. पयर तांणी एक त्या जाग्यार वचोन थंय कितें नेमकें चल्लां तेवूय एका व्हिडियोंतल्यान तांणी दाखोवन दिल्लें आसा आणि त्या खातीर
तांच्याय प्रयत्नाक म्हणया आणि बाब विटो गोम्स हांच्या कंप्लेनी खातीर गव्हर्मेंट ऑथॉरिटीक ही एक्शन घेवची पडली. आतां ही एक्शन घेतल्या उपरांत फुडें कितें? कारण ती सगळी माती, बरीच माती त्या सर्वे नंबराच्या त्या जमनीन घातलेली आसा आणि थंय कन्स्ट्रक्शनूय सुरू जाल्लें आसा. हें सगळें साफ करून परत थंय शेत रोवपाचें काम सुरू जातलें काय कितें? म्हाका दिसता पणजीचे मेयर आणि ताळगांवचे यंगस्ट फार्मर रोहित मोन्सेरात जे आसात तांणी खऱ्या अर्थान पुराय गोंयकारां मुखार एक देख दवरपाची संदी ही तांकां आसा. तांच्याच सरकारान अमृतकाल एग्रीकल्चरल पॉलिसी 2025 जाहीर केल्ली आसा. म्हाका दिसता एग्रीकल्चर जमीन जी लँड फिलिंग करून नॉन एग्रीकल्चर पर्पजाक वापरपाचो जो एक उद्देश आसलो तो उद्देश पयस करून ते लँड फिलिंग साफ करून ती एग्रीकल्चरल लँड परत रिइन्स्टेट करून त्या जाग्यार एग्रीकल्चरल एक्टिविटी सुरू करून एक नवो रिव्होल्युशनरी मेसेज मेयर बाब रोहित मोन्सेरात पुराय गोंयकारांक दिवपाक शकता. ही सगळी माती त्या सर्वेंतली काडून रोहित मोन्सेरात थ्रू मेकनायज, कारण ही इज यंग पर्सन, सो मेकनायज प्लागिंग त्या शेताचे करून एक नवो संदेश हो पुराय गोंयकारांक दिवपाची संदी ही मेयर रोहित मोन्सेरात हांच्या कडेन आसा आणि म्हाका दिसता ते हें करपाक शकतात. दुसरी गजाल, जर चुकीची गजाल नदरेक हाडली जाल्यार ती करेक्ट करपाचें व्हडपण हेंवूय दाखोवपाचें श्रेय हें रोहित मोन्सेरात आणि बाबूश मोन्सेरात हांकांय मेळपाक शकता. आतां ह्यो गजाली जर आमी पळयत जाल्यार ज्या तरेन सरकारांतलेच मनीस अशा पद्दतीन ह्या इलिगॅलिटी भितर सामील आसात, ह्या गजालींचेर करप कितें असो एक प्रस्न स्वाभाविकपणान हांगासर उपस्थित जाता. आतां ते शेत परत रिइन्स्टेट जातलें, थंय परत फार्मिंग एक्टिविटी जातली, ही गजाल एक जाली. पुणून त्या शेत जमनीची मालकी ऑक्युपंट म्हणून रोहित मोन्सेराताचें नांव कशें येलें आणि कोमनीदादीची जमीन ही थ्रू सेल्डीट तेणी कशी विकत घेतली आणि ताचे डिटेल्स, म्युटेशन डिटेल्स हे ऑनलायन थंय प्रॉपर्टी रजिस्टराचेर कित्याक ना, ह्या सगळ्या प्रश्नाच्यो जापो ह्यो मेळच्यो पडटल्यो. आतां हो सगळो विशय हो ऑलरेडी रेव्हेन्यू सेक्रेटरी कडेन पावल्लो आसा आणि बाब विटो गोम्स हांणी ऑलरेडी ह्या संदर्भातली कंप्लेंट चीफ सेक्रेटरी कडेन केल्ली आसा. सुदैवान जेन्ना सगळीच महत्वाची पदां, महत्वाची पोस्टिंग ही IAS IPS ऑफिसरा कडेन गेल्ली आसात. आमचे गोंयकारूय IAS IPS ऑफिसर आसात आणि तातूंत रेव्हेन्यू सेक्रेटरी जे आसात ते आमचे गोंयकार संदीप जॅकीस जे IAS ऑफिसर आसात आणि त्या खातीर एक गोंयकार आमचो रेव्हेन्यू सेक्रेटरी आसा आणि तो गोंयचे आणि गोंयकारांचे हित जपतलो आणि ह्या विशयाचेर ह्या सगळ्या प्रकरणाचे कॉग्निजन्स घेवन हाचेर इन्व्हेस्टिगेट करून हातून नेमकें ट्रूथ कितें, सत्य कितें तें तो लोकां मुखार हाडटलो अशी अपेक्षा आमी निश्चितपणान करपाक शकता. आतां हें येदें व्हडलें प्रकरण जेन्ना उक्ताडार आयलें, पेपरांतूय त्या संदर्भांतल्यो बातम्यो आयल्या. आतां आमचो गांवकारी डिजिटल पेपर कोण वाचता वाचिना अशें म्हणूं येता, पुणून काल फ्रांसीस कुएलो आणि सिसील रॉड्रिगीस हांणी जी प्रेस कॉन्फरन्स घेवन ह्या सगळ्या गजालीचो जो उल्लेख केल्लो आसा त्या विशयीची बातमी ही पेपरार आयिल्ली आसा. सरकारांतल्याच एका मंत्री आणि त्या मंत्र्याचो पूत आणि जो हांगासरलो ह्याच BJPचो मेयर ह्या इलिगॅलिटी भितर इन्वॉल्व आसा अशें जेन्ना सरकाराक कळटा जाल्यार त्या गजालीचेर सरकारा कडल्यान कांयच रिएक्शन येना. हाचो अर्थ कितें? मागीर तुमी कितेंय करा, तुमी कितेंय उलया, तुमी कितेंय बडबडा, तुमी कितेंय बरया, आमी कांयच रिएक्ट करचे ना अशें धोरण ह्या सरकारान घेतला काय कितें? म्हाका दिसता ह्या सगळ्या प्रश्नाच्यो जापो ह्यो सरकाराक दिवच्यो पडटल्यो. सरकारचे मुखेली म्हणून CM डॉक्टर प्रमोद सावंत हांकांय हाचेर उलोवचें पडटलें. तुमी जितले वोगी रावतले, तुमी जितले सायलंट रावतले, तितलेच तुमी ह्या सगळ्या गजाली दोशी आसात, तुमी ह्या सगळ्या गजालींची पाठराखण करतात, तुमी ह्यो सगळ्यो इलिगॅलिटी प्रोटेक्ट करतात असो ताचो अर्थ जातलो. आयज एक्शन सुरू जाल्या, बरी गजाल, पूण जर ती एक्शन सुरू जाल्या जाल्यार त्या एक्शनीच्या संदर्भातली म्हायती लोकांक दिवप
हेवूय तुमचें कर्तव्य ठरता आनी सरकार तें कर्तव्य करतलो अशी अपेक्षा आमी बाळगुया. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमची तुमच्या मुखार येत रावतले. आमी वेगवेगळीं प्रकरणां तुमच्या मुखार आमच्या